झी 24 तास एक पाऊल पुढे। जगमोहन दालमिया यांची बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास मात्र नकार दिला। मात्र अध्यक्षपदाचे अधिकार सोडण्यास ते तयार झालेत। स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत ते अध्यक्षपदाच्या अधिकारांपासून दूर राहणार आहेत। अधिकार सोडले, पद कायम। दालमिया बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष। श्रीनिवासन जिंकले, क्रिकेट हरलं। चेन्नईमध्ये बीसीसीआयच्या बैठकीचं नाट्य चांगलंच रंगलं। या बैठकीदरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या। श्रीनिवासन राजीनामा देण्यास तयार असल्याचीही चर्चा होती, मात्र प्रत्यक्षात घडलं ते काहीतरी वेगळंच। शशांक मनोहर आणि अरुण जेटली यांचं नाव अंतरिम अध्यक्षपदाच्या रेसमध्ये आघाडीवर होतं। मात्र बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची अंतरिम अध्यक्षपदी निवड करण्यात आली। बीसीसीआयमधून आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी एकेकाळी त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती। मात्र आता तेच सप्टेंबरपर्यंत अध्यक्ष असणार आहेत। त्याचप्रमाणे वर्किंग कमिटीच्या ग्रुपच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। दुसरीकडे श्रीनिवासन यांचा गेम ओव्हर होणार अशी चर्चा होती, मात्र त्यांनी राजीनामा तर दिलाच नाही, केवळ अध्यक्षपदाचे अधिकार सोडले। अखेर या थरार नाट्यामध्ये श्रीनिवासन यांचा विजय झाला आणि क्रिकेटचा पराभव झाला असंच म्हणावं लागेल। नैतिक जबाबदारी स्वीकारून श्रीनिवासन यांनी वास्तविक पाहता राजीनामा द्यायला हवा होता, मात्र असं काहीच झालं नाही। या बैठकीतून काहीच निष्पन्न होणार नव्हतं, तर बैठकीचा फार्स केला कशाला असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। जगमोहन दालमिया हे बीसीसीआयचे नवे अंतरिम अध्यक्ष असणार आहेत। चेन्नईत झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। तर श्रीनिवास यांनीही अध्यक्षपदावरून राजीनामा दिला नाही, मात्र अध्यक्षपदाचे अधिकार मात्र त्यांनी सोडले। एकूणच या दोघांमुळे आता श्रीनिवास जिंकले आणि क्रिकेट हरलं असंच म्हणावं लागेल। बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी राजीनामा परत घेण्यास सांगण्यात आलं, मात्र राजीनामा परत घेणार नसल्याचं जगदाळे यांनी म्हटलंय। सर, आप वापस लेंगे आपका नहीं, क्या ऐसा एकदम इतना क्या? कुछ नहीं, मेरे निजी कारण कोई उसमें वो नहीं है। मेरे को हो गया, मैं तो पहले बोल चुका हूँ कि मैं नहीं लूंगा। क्या कोई प्रेशर था आप लोगों पर? कोई प्रेशर नहीं, मैं जिंदगी में किसी का प्रेशर नहीं। हिंदुस्तान में, दुनिया में ऐसा कोई हस्ती नहीं है जो मेरे पर प्रेशर बना सकता है। बीसीसीआयच्या या निर्णयावर माजी कसोटीपटू आणि भाजप खासदार कीर्ती आझाद यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे। श्रीनिवासन अध्यक्ष राहिले तर दालमिया अंतरिम अध्यक्ष कसे होऊ शकतील असा घटनात्मक सवालच आझाद यांनी केला आहे। जुन्या बाटलीत जुनीच वाईन असाच हा प्रकार असल्याचं ते म्हणाले। तर दुसरीकडे बीसीसीआयचे माजी पदाधिकारी जयवंत लेले यांनी या निर्णयावर टीका केली आहे। आपण या सगळ्याबद्दल बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, काय सांगाल, आज दिवसभरात नेमक्या कोणत्या वेगवान घडामोडी घडल्या? ऋषी, सगळ्यात पहिले महत्त्वाचं लक्षात गेलं ही या बैठकीचा फारसच का करण्यात आला असे आता एक शंका उपस्थित झाली आहे आणि सर्व जे क्रिकेट कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांच्या सोबत एक कुठेतरी विश्वासघात केलाय अशी एक भावना व्यक्त होत आहे। कारण की एवढं सगळं श्रीनिवासच जिंकलेलं आहे, कारण की एवढी टीका झाली, त्यांच्या घरापर्यंत स्पॉट फिक्सिंगची चौकशी झाली, पण त्यांची काही नैतिक जबाबदारी आहे की नाही अशी शंका एक उपस्थित होत आहे। आणि सर्व हे केल्यानंतर समजा त्यांचाच माणूस अंतरिम अध्यक्ष पदावर सुद्धा बसणार असेल तर म्हणजे एकीकडे श्रीनिवासन अध्यक्ष राहणार, अंतरिम अध्यक्ष सुद्धा त्यांच्याच मर्जीतील राहणार, म्हणजे पूर्णपणे हा विजय जो होता तो श्रीनिवासन यांचा झालेला दिसतोय। ऋषी, नक्कीच अमर, साधारणपणे एक दशक मी तुला मागे घेऊन जातो, ज्या भ्रष्टाचाराच्या कारणावरून जगमोहन दालमिया यांची या सगळ्या क्रिकेटमधनं त्यांची गच्छंती झाली होती, त्यावेळी जी माणसं होती आणि आज एक तपानंतरचं दिसणारं एक चित्र आहे की पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले कोणावर आणि एंट्री कोण घेत आहे आणि त्यांचं पर्यायानं स्वागत कोणाला करावं लागतंय। नेमक्या काय राजकीय घडामोडी घडल्या आहेत आणि घडतील, काय वाटतं? ऋषी, क्रिकेटच्या पिचवर राजकारण सुरू आहे नक्कीच, कारण की सकाळपर्यंतचं चित्र वेगळं होतं, बैठकी पूर्वीपर्यंतचं चित्र वेगळं होतं, पण बैठकी संपल्यानंतरचं चित्र वेगळं होतं, कारण की श्रीनिवास दालमिया यांचं जे नाव सुचवलं होतं ते अनुराग ठाकूर आणि अरुण जेटली यांनी। त्यामुळे एकूण हे पाहता हे कोणत्या तरी पक्षाचं राजकारण किंवा कोणाला तरी शह देण्याकरता हे राजकारण सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे। कारण की एक पॉवरफुल लॉबी संपूर्ण आपण डिस्कशन करत होतो दिवसभरात की किती सक्रिय झाली होती श्रीनिवासन यांना
हटवण्यासाठी, पण आता तरी त्यांना नक्कीच त्यांना माघार घ्यावी लागलेली आहे आणि ते मागे कुठेतरी पडलेले दिसतात आहे. श्रीनिवासन यांनी पूर्णपणे विजय मिळवलेला आहे आणि दालमियांबाबत बोलायला झाल्यास त्यांनी कुठेतरी पवारांनी यापूर्वी त्यांना कसं हटवलं होतं त्याचा कुठेतरी बदला घेण्याकरता एक श्रीनिवासन यांचा वापर करून हे पद स्वीकारलेलं दिसत आहे ऋषी. आणि एकूणच कुठेतरी श्रीनिवासन यांची लॉबी कुठेतरी स्ट्रॉंग ठरलेली. नक्कीच ज्या पद्धतीने श्रीनिवासन जिंकले त्या पद्धतीने एक गोष्ट तर नक्कीच म्हणता येईल की शत्रूचा शत्रू तो आपला वेळप्रसंगी मित्र, आणि नेमकी हीच नीती या सगळ्यात वापरली गेली. पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे एक प्रांतिक राजकारणाचा शिरकाव झाल्याचं एक बोललं जात आहे, त्याबद्दल काय म्हणा ऋषी? 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आपण की एक तर अंतरिम अध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबरमध्ये परत निवडणुका होतील तेव्हा जे काही चित्र होईल ते स्पष्ट होईल. पण आता 2 महिन्याकरता कार्यकाळ राहील आणि जे काही निर्णय होतील, जे मोठे कोणते निर्णय घ्यायचे ते त्याचा निर्णय घेण्याची पूर्णपणे प्रांतीय विचार करायला गेल्यास तर MCAच्या म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई क्रिकेट नक्कीच पवारांकडे नेहमीच झुकलेले आहे. पण आता सध्याचे जे चित्र आहे दाक्षिणात्य राज्य आणि पूर्वेकडले राज्य मात्र श्रीनिवास यांच्या बाजूने उभे राहिले. नक्कीच हीच गोष्ट अंडरलाईन करायची होती. आणि आम्हाला महत्वाचा मुद्दा म्हणजे श्रीनिवासन यांनी ज्यावेळी राजीनाम्याचा मुद्दा आला त्यावेळी काही अटी घातल्या होत्या. अवघ्या 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की शिर्के जगदाळे पुन्हा एकदा नको. आज या क्षणाला श्रीनिवासन बाजूला गेलेले आहेत पण शिर्के जगदाळेंना परत बोलावलं जातंय. या मागची ज्ञानबाची मेघ काय असेल? शिर्के आणि जगदाळेंना नक्कीच परत बोललं जात आहे पण दोघांनी माघार घेण्यास नकार दिलाय. याच्यातूनच स्पष्ट होतं की ही दुफळी किती मोठी निर्माण झालेली आहे BCCI मध्ये. आता या पुढील 2 महिन्यात कशी कारकीर्द जाते जगमोहन दालमिया यांच्यासमोर पण बऱ्याच अडचणी राहणार कारण की स्पॉट फिक्सिंगची चौकशी आहे आणि या चौकशी जी आहे ती मुंबई पोलीस करतायत. त्यामुळे मुंबई पोलीस कोणाच्या अखत्यारीत येत आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि चक्र कसे फिरतील आता ऋषी येणाऱ्या काही काळातच लक्षात येईल कारण की संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेतल्यास श्रीनिवासन जाणार असं संपूर्णपणे चित्र निर्माण करण्यात आलं होतं पण श्रीनिवासन गेलं नाही, ते कुठेतरी वरचढ ठरले. पण दुसरी बाजू मी आता जसं बोललो की ही संपूर्ण चौकशी आता स्पॉट फिक्सिंग प्रकरणातली दिल्ली पोलिसांबरोबर मुंबई पोलीस सुद्धा करत आहे आणि मुंबई पोलिसांनीच अटक केलेली आहे मय्यप्पन याला आणि अजून याच्यात काही नवे खुलासे सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळू शकतात. नक्कीच ज्या पद्धतीने जुने क्रिकेटपटू असतील किंवा क्रिकेटवर प्रेम करणारी माणसं असं म्हणतात की क्रिकेट हा अजूनही जेंटलमनचा गेम आहे पण BCCI हा जेंटलमनचा गेम राहिलेला नाही आणि त्याचंच प्रत्यंतर आज दिसतंय. ते IPL कमिशनर राजीव शुक्ला यांच्या राजीनाम्याबाबत फेरविचार होऊ शकतो का, प्रश्न क्रमांक 1. आणि त्याला दुसरा प्रश्न जोडून असा येतो की यानंतर पुन्हा एकदा रिशफल होईल अशी वाटते ही बॉडी? ऋषी आता सध्या आपण 2 महिन्याचा विचार करायला गेल्यास आता सध्या काही घटनाक्रमात बदल होणार नाही, हीच बॉडी राहील. कारण की आता सध्या सांगितलंय आता सध्या शिर्के आणि जगदाळे यांनी राजीनामा मागे घेण्यास नकार दिलेला आहे. याबाबतचं चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल पण सध्या 2 महिने तरी काही बदल राहणार कारण की सप्टेंबर महिन्यातच BCCIच्या नवीन बॉडी येऊ शकते. पण आता त्याबाबतचं चित्र 2 महिन्यानंतरच क्लिअर होईल सगळ्यात पहिले. आणि दुसरा जो प्रश्न होता तुझा की राजीव शुक्ला परत येतील का, राजीव शुक्ला यांना त्यांच्या पक्षातून सुद्धा थोडं दडपण होतं कारण की स्पॉट फिक्सिंग मध्ये बरंच नाव खराब झालं होतं आणि ते IPLचे कमिशनर होते आणि त्या IPL मुळे खेळाचं आणि क्रिकेटचं नाव क्रिकेट एवढी बदनाम होते त्यामुळे. आणि क्रिकेट म्हटलं की तो भावनिक खेळ असतो, प्रत्येक भारतीयासाठी भावनिक मुद्दा असतो त्यामुळे पक्षाचं सुद्धा कुठेतरी नाव येत होतं त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागल्याची एक शंका आहे. नक्कीच समर या सगळ्या बाबतीचा विचार करताना ज्या गोष्टी भावनिक असतात त्या अर्थातच क्षणभंगूर असतात, पटकन विसरल्या जातात, हेही त्यामागचं शास्त्र आहे, त्यामागचं वास्तव आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.